आपण आहोत नवी मुंबईमध्ये. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शहरातले जी काही खोदकामं आहेत, रस्त्याची कामं असतील, त्याच्यानंतर केबल वाहिन्यांचे जे जाळं टाकलं जाते त्याची कामे असतील, गटाराची कामं असतील, ही सगळी जी कामं आहेत ती 15 मे पर्यंत त्यांनी डेडलाईन दिली होती. कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याची दिली होती. मात्र आपण बघू शकतो की शहरामध्ये 15 मे उलटूनही अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. आपण आता दिघ्यामध्ये या ठिकाणी बाहेर बघितलं तर हे पदपथाचं काम आहे. मागच्या महिनाभरापासून हे काम सुरू आहे. अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. या ठिकाणी काल परवाच्या दिवशी जे आहे खडीचा माल टाकण्यात आला आणि नंतर या ठिकाणी काम सुरू करण्यात येणार आहे. मात्र आज आपण बघतोय की आज देखील या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली नाहीये. आणि ज्या ठिकाणी जे रस्ते खोदलेले आहेत, ज्या ठिकाणी केबलचा जाळं टाकलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं तर त्या ठिकाणी सर्व्हिस रोड जे आहेत त्या सर्व्हिस रोड खोदून ठेवलेत आणि त्याच्यावरती केबलचं जाळं जे आहे ते टाकलेलं आहे. केबलसाठी खोदकाम केलेलं आहे. काही ठिकाणी ड्रिल मारून खोदकाम केलेलं आहे. एचडीएल काम केलेलं आहे. मात्र प्रश्न असा आहे की पावसाळा काही दिवसावर येणार आहे आणि आयुक्तांनी 15 मेची डेडलाईन दिली होती. मात्र तरी देखील ही कामं पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे आयुक्त आता याकडे लक्ष देतील आणि नेमकी नवी मुंबईकरांना जो काही पावसाळ्यामध्ये जो काही त्रास सहन करावा लागणार आहे, नवी मुंबईकरांना जे काही खोदकाम आहे त्या खोदकामाच्या नंतर डांबरीकरण करायचं आहे त्याला देखील वेळ लागणार आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी काही नागरिकांनी या ठिकाणी केली आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.